हे बघा एवढी तर पाहिजे ना, इथं पाहिजे होतं, इथं घेऊयात सीट उंची समान. बघू चॉक दे. छाती किती आहे? 34. तर 34 छाती आहे. तर ड्रेस 2 इंच लुझिंग असतो फिटिंगला बरं का. 34 आहे तर 36 न फिटिंग होणार. किती ना? 36. 34नेच परफेक्ट फिटिंग करत नाही तर अन्यथा ड्रेसच बसणार नाही तुम्हाला. तर हे बघायचं आहे. 18 दुनी 36. पुढे किती उरतात ते बघा. 1 2 आणि 2.5 उरले. 3 उरायला पाहिजे होते. आपण 1.5 इंचावर फिटिंग टाकतो. आता जेवढं उरलं तेवढंच करणार ना आपण इथं. तर कमर घेर किती आहे? आणि मागे टक्स टाकायचे असतील तर फिटिंग झाल्यावरच टाकायच्या टक्स, आधी नाही टाकायच्या. मग ते भाग कमी जास्त होते. मग तुम्ही टक्स टाकले मॅम? हो म्हणूनच हे कमी जास्त झाले. कमी जास्त होतं ना ते. आज जातो ना एक भाग. हो. किती आहे? 32. 32. ठीक आहे. कमरेला जास्ती उरला. 1 2 3 3.5 उरते. तरी आपण इथे 1.5 वरच करूयात मग कमरेचा फिटिंगचा. फक्त 2 इंच सगळ्यात जास्त घ्यायचं. 2 इंच जास्त लूज सोडायचं. 2 इंच जेव्हा आपण मार्जिन घेतो तेव्हा तुमचं मार्जिन इथं 1.5 इंच राहतं. आणि जेव्हा तुम्ही 1.5 मार्जिन घ्याल तेव्हा इथं तुमचं 1 इंच उरणार आहे. म्हणून 2 इंच घेतोच मार्जिन आपण. ती नाही घेतली तर मार्जिन उरणार नाही तुमचं फारसं. सीट घ्याल किती आहे? 39. हा सेफ पण आला नाही काय. पूर्ण 39 आहे का 40च धरायचं आहे. 3 ठीक आहे. 1.5 आहे. हा इथं जास्ती होतो म्हणून आपण इथं 1.5च ठेवला. हा फोल्डिंगला जास्ती होतो ना तुम्हाला. हा कापून घ्यावा लागतो साईड कटला. हे फिटिंगचं मार्किंग करायचं. किती होतं? आपण 2 इंच वाढवायचं राहिलं ना. किती आहे कमर घेर म्हणली? 32 म्हणजे 34 न फिटिंग होतं कमरेचं. कमीच मार्जिन राहिले. तू कमी टाकलीस का ग सगळीकडे? टक्स खाली आहेत ना. टक्स टाकले. 2.5 मार्जिन राहतंय ना तिचं. 1.5 इंच बरोबर मार्जिन राहतं जर जेव्हा तुम्ही 2 घेता ना तेव्हा. आणि सीट मध्ये कमी राहिलं पाहिजे मॅडम. वरून आले तर सीट मध्ये तुमचं जेवढा आहे तेवढाच राहणार. तो 1.5 टाकला की बरोबर होतं सीट. इथं बरोबर 1.5चा तर थोडासा कमी होतोच. 39 41 20.5 म्हणजे 3 इंच राहिला इथं बरोबर. 1.5 इंच. हे असं फिटिंग करत यायचं आहे. आता तुला तिथून यायचं डायरेक्ट इथे यायचं. इथून परत जायचं मागे म्हणजे ते लॉक होणार. एकावर एकच शिलाई मारायची. आपण चैनीला जसं लॉक करतो तसं लॉक करायचं मॅडम. हो. ते बाहेरचं फोल्डिंग करून घ्या आणि नंतर मग साईड कट येणार आहे तुमचा इकडं. तू साईड कट सांगते आधी फिटिंगची टिप. बाहेरपासून जॉईन करावं लागणार ना. हो. त्याला अजून मारायचं.